विनायक राऊतांच्या सुनेच्या आरोपानंतर फिरोज बाबा ताब्यात, जादूटोणा आणि अघोरी कृत्य केलं. विनायक राऊतांवर गिरिजा राऊतांचे आरोप. माझ्या कुटुंबावर लावलेले आरोप खोटे. गिरिजा यांनी 2018 ते 2022 मध्ये तक्रार का केली नाही? काहीतरी काळबेर आहे. खासदार विनायक राऊतांनी आरोप फेटाळले. गिरिजा राऊतांनी दरमहा 5 लाख घर, कार मागितले. गिरिजा राऊतांनी 12 कोटींची मागणी केली होती. माजी खासदार विनायक राऊतांचेही गिरिजा राऊतांवर आरोप. प्रत्येक बाबतीत खोटं बोलून आमचा विश्वासघात केला. 7 वर्ष माझा छळ केला. गिरिजा राऊतांचा विनायक राऊतांवर पुन्हा आरोप. मातोश्रीवर काळी जादू करण्यासाठी बंगालचा जादूगार येत असतो. विनायक राऊत त्यामध्ये मास्टर आहेत. मंत्री संजय शिरसाट यांचे गंभीर आरोप. मला भाजप प्रवेशामध्ये इंटरेस्ट नाही. मी शरद पवारांसोबत आहे आणि शरद पवारांसोबतच राहणार. एकनाथ खडसेंनी भाजप प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या. मी दिल्लीला स्वतःहून गेलो नव्हतो. अमित शहांनी फोन करून बोलावलं आणि भाजपात येण्याची ऑफर दिली. मात्र भेटीचा अर्थ असा होत नाही की भाजपात गेलो. खडसेंचं वक्तव्य. गिरीश महाजनांवर मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद. तो आशीर्वाद काढला तर महाजन कशातच नसतील. एकनाथ खडसेंचा हल्लाबोल. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी कधीच नव्हतो. एकनाथ खडसे मात्र शर्यतीत होते असं ते स्वतःच बोलत होते. गिरीश महाजनांचा खडसेंवर पलटवार. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत या बच्चू कडूंच्या वक्तव्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. असे काही लोक आहेत की त्यांच्याबद्दल काही न बोललेलंच बरं. महाजनांचा बच्चू कडूंना खोचरला. पश्चिम बंगालनंतर जम्मू काश्मीरमध्ये ऑपरेशन लोटस. भाजपाने माझ्या आमदाराला 20 ते 30 कोटींची ऑफर दिली. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या दाव्याने खळबळ. गिरगावात भाजप कार्यालयासमोर मनसेची बॅनरबाजी. आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात बॅनरबाजी. अकोल्यात निकृष्ट सोयाबीन बियाण्यांप्रकरणी 2 कंपन्यांवर गुन्हे दाखल. भूषण आणि रवी सीड्स कंपन्या अखेर अडचणीत. छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून 260 किलोहून अधिक अंमली पदार्थ नष्ट. रांजणगाव येथील महाराष्ट्र एनआयरो पॉवर लिमिटेड मध्ये मुद्देमाल केला नष्ट. मराठा समाजानंतर आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक. सकल गोरे बंजारा एसटी आरक्षण महामेळाव्यात एकवटणार. कोल्हापूरच्या सैनिक टाकणीत एमआयडीसी विरोधी उपोषण तात्पुरते स्थगित. प्रस्तावित एमआयडीसीला गावकऱ्यांचा तीव्र विरोध. गावकऱ्यांच्या भावना शासन दरबारी पाठवण्याच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित. वाशिममध्ये तांत्रिक कामगार युनियन आक्रमक. महावितरणमधील तांत्रिक कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी एक पाऊल हक्काकडे हे राज्यव्यापी आंदोलन. वसई विरार शहरात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत. तानसा नदीवरील बंधारा पुराच्या पाण्याने वाहून गेला. गावपाड्यांना ये जा करण्यात अडचणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये अपुऱ्या पावसामुळे खरीप पेरणी रखडली. 7.38 लाख हेक्टर क्षेत्रात अद्याप ओस. समाधानकारक पाऊस झाल्यास उर्वरित पेरण्या पूर्ण होणार. तुकाराम मुंढेंची धडक कारवाई. 2,45 लाखांच्या ॲसिलॉक प्लस औषधांच्या साठ्यावर बंदी. औषधं परत मागवण्याचे एफडीएने दिले आदेश. तुकाराम मुंढे यांच्यानंतर FSSAI आक्रमक. खराब अन्न विकल्याप्रकरणी स्विगी इन्स्टामार्टला 9 नोटिसा. मुदत संपलेली अंडी, सडलेली अन्न, दुर्गंधीयुक्त वे प्रोटीन्स पुरवल्याचा गंभीर ठपका. छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड 20 जुलैला होणार. सकाळी 11 वाजता बँकेच्या सभागृहात होणार निवडणूक. छत्रपती संभाजीनगरात SIR मोहिमेत हलगर्जीपणा करणं भोवलं. वैजापूरमधील 78 BLOंना नोटीस, एकाचं निलंबन. बुलढाण्यात पावसाने विश्रांती घेतल्यावर भाजीपाल्याचे भाव तेजीत. बहुतांश भाज्या 80 ते 100 रुपये किलोवर. पालेभाज्यांच्या जुड्या 20 ते 25 रुपयांपर्यंत.
पोलीस अधिकाऱ्यांवर खटला चालवण्यासाठी पूर्व परवानगीची आवश्यकता नाही. 3 पोलिसांची निर्दोष मुक्तता करण्यास हायकोर्टाचा नकार. हत्येप्रकरणी कबुली जबाब देण्यास भाग पाडण्यासाठी मारहाण केल्याचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाची विश्रांती. जायकवाडी धरणातील पाण्याची आवक घटली. 24 तासात धरणात केवळ 2572 क्युसेक पाण्याची आवक. सिंहस्थ कुंभमेळ्यावरून पुन्हा वाद उफाळण्याची शक्यता. सिंहस्थ कुंभमेळ्याचे मूळ स्थान नाशिक आणि त्र्यंबकेश्वर नसून इगतपुरीतील कपिलधारा तीर्थ आहे. महंत फलहारी बाबा यांचा दावा. जुलै ऑगस्टच्या पावसावरच कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांची मदार. राधानगरी धरण 62% भरलं तर दूधगंगा धरण 31% भरलं. पालघर जिल्ह्यातील तांदुळवाडी किल्ला परिसरात भूस्खलन झाल्याने गडाकडे जाणारा मुख्य मार्ग बंद. दुर्गप्रेमी आणि पर्यटकांना पुढील काही दिवस गडावर जाणे टाळण्याचे आवाहन. बीडच्या महाजनवाडीतील 1954 सालची शाळा जीर्णावस्थेत. 125 विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. नवीन वर्ग खोल्यांसाठी निधी देण्याची मागणी. सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील जामवडे खोचरेवाडी पूल खचला. नागरिकांची गैरसोय. तातडीने नवा पूल उभारण्याची मागणी. 485 किलोमीटरचा प्रवास 3 दिवसात पूर्ण करून जळगावची सायकलिस्ट पंढरपूरमध्ये. पारंपरिक वेशभूषा परिधान करून सायकल चालवत घडवलं संस्कृतीचं दर्शन. वाशिम जिल्ह्यात पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली. पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीन, तूर आणि हळदीची पिके पाण्याअभावी करपण्याचा मार्ग. वीज आणि पाण्याच्या मुद्द्यावरून सोलापूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील नागरिक आक्रमक. भीमा नदी काठावरील ग्रामस्थांना वीज पाणी द्या, अन्यथा कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या, नागरिकांची मागणी. शाळा बंद आंदोलनात सहभागी झालेल्या 8,000 शिक्षकांचा 1 दिवसाचा पगार कापणार. शिक्षण विभागाचा निर्णय. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकरांची माहिती. पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षेचे अर्ज भरण्यास पुन्हा मुदतवाढ. 12 ते 24 जुलै दरम्यान सेट परीक्षेचे अर्ज भरता येणार. देशातील खासगी व्यवस्थापनांकडून चालवण्यात येणाऱ्या खासगी शाळांतील प्रवेश संख्या 30 लाखांनी वाढली. विविध राज्य सरकारी शाळांमधून 27 लाखांहून अधिक मुले कमी झाल्याचं समोर. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सासवडमध्ये मुक्कामी. उद्या सकाळी जेजुरीकडे मार्गस्थ होणार, तर तुकोबांची पालखी लोणी काळभोर येथून मार्गस्थ होऊन यवत येथे मुक्कामी असणार. आषाढी यात्रेसाठी धुळे विभागातून 215 जादा एसटी बसेस. 20 ते 29 जुलै दरम्यान पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांसाठी जादा बसेस चालवण्यात येणार. पुण्यात पालखीमध्ये चोख बंदोबस्त. चोरीचे प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांनी 79 संशयितांना घेतलं ताब्यात. पावसाळ्यात मुसळधार पाऊस. वादळी वाऱ्यांमुळे विद्युत अपघाताचा धोका वाढला. उघड्या विद्युत तारांपासून सुरक्षित अंतर राखत नागरिकांनी सतर्कता बाळगावी, महावितरणचं आवाहन. ठाण्याच्या वागळे इस्टेट येथील यशोधन नगरमध्ये मोठा वृक्ष कोसळला. दुर्घटनेत एक तरुणी गंभीर जखमी. पाठीला गंभीर दुखापत झाल्याने ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. पुण्यात 3 दिवसांपासून पावसाची विश्रांती. खडकवासला धरण क्षेत्रात 16.77 टीएमसी पाणीसाठा. नांदेडमध्ये आतापर्यंतच्या सरासरीनुसार 80% पावसाची नोंद. पावसाने खंड दिल्याने पिकांना जगवण्याची धडपड. पावसाने मोठा खंड दिल्यास दुबार पेरणीचे संकट. पिंपरी चिंचवडच्या मोशी दुर्घटनेप्रकरणी खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली जखमींची भेट. रुग्णालयात जाऊन केली विचारपूस. मोशी इमारत दुर्घटनेप्रकरणी तब्बल 81 तासांनी शोधकार्य संपलं. दुर्घटनेत 9 कामगारांचा मृत्यू. सुदैवानं 14 कामगार बचावले. राम मंदिर देणगी गैरव्यवहार लज्जास्पद. राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रांकडून तीव्र नाराजी व्यक्त. व्यवस्थापनात सुधारणा करण्याचे संकेत. माडाची 2640 घरांची लांबलेली लॉटरी पुढील आठवड्यात निघण्याची शक्यता. मुदत वाढीनंतर म्हाडाच्या घरांसाठी दाखल झाले होते 75,366 अर्ज. बीडमधील केज घरकुल घोटाळा प्रकरणी कारणे दाखवाच्या 2 नोटीस मिळतात. चौघांनी नगरपंचायतीकडे तातडीने भरले 20 लाख रुपये. 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या युक्तीमुळे चोरट्याला पकडण्यात यश. मोबाईलमध्ये चित्रित व्हिडिओच्या आधारे चोर पोलिसांच्या ताब्यात. रत्नागिरी तालुक्यातल्या जाकादेवी गावातील घटना. महादेव बेटिंग ॲप प्रकरणात ईडीची मोठी कारवाई. ईडीकडून आणखी 940 कोटींची मालमत्ता जप्त.
सांगलीतील चित्रपट निर्माते विज्ञान माने यांची आर्थिक फसवणूक प्रकरणी पलाश मुच्छलचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या कथित धमकी प्रकरणी पालकमंत्री जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे आदेश. हिंगोलीच्या सापड गावात वन्य प्राण्यांचा उच्छाद. 4 एकर सोयाबीन पिकांची नासाडी. शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. टीव्ही अभिनेता रोहित चंदेलला दहिसरमधून अटक. अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी आणि तिचा पाठलाग केल्याप्रकरणी छळ केल्याप्रकरणी कारवाई. अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्यात निकृष्ट दर्जाचं सोयाबीन बियाणे. राजुरा येथील शेतकरी आक्रमक. शेतीची पाहणी करण्यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांना थेट झाडावर लटकवण्याचा इशारा. सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या बूस्टर कंपनी विरोधात अमरावतीत गुन्हा दाखल. सोयाबीनचे 7 नमुने ठरले अप्रमाणित. 500हून अधिक शेतकऱ्यांनी केल्या होत्या तक्रारी. यवतमाळमध्ये भोंदू मांत्रिक संजय कवडेवारचा पर्दाफाश. नागपावरील संकट दूर करण्याच्या नावाखाली आजोबांची 4.5 लाखांची फसवणूक. भोंदू मांत्रिकाविरोधात गुन्हा दाखल. नांदेडमध्ये विष्णुपुरी येथील उड्डाणपूल ढासळल्याप्रकरणी आमदार आनंदराव बोंडारकर यांचा संताप. अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नांदेडमध्ये विष्णुपुरी पुलाच्या घटनेवर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया. चौकशीनंतरच सत्य समोर येईल, अशोक चव्हाणांचं वक्तव्य. अनिल अंबानी समूहाची 1021 कोटींची मालमत्ता जप्त. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीची मोठी कारवाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.